कोण आहेस आणि इथे काय करतोयस? ज्याला तुम्ही शिक्षा दिली होती तोच मी, उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य। हे अशक्य आहे। अहो महाराज, हेच आहेत सम्राट विक्रमादित्य। मग हे तुझ्या इथे काय करतंय? महाराज, तुम्ही त्यांना शिक्षा दिली होती आणि त्यांना सोडून दिलं होतं, तेव्हा त्यांना मी माझ्या घरला घेऊन गेले होते। जर हे इथेच होते तर तुम्हाला याची कल्पना का नाही दिलीस? मीच तिला सांगितलं होतं की मी इथे आहे हे कोणालाही सांगू नकोस। पण हे सगळं माझ्यापासून लपवण्याची काय गरज होती? पद्मसेना, हे माझ्या ग्रहदशेचे परिणाम होते। या ज्ञानी जनांना बोलवून तू माझी थट्टा करतो आहे? मी शनिदेव तुझ्या राशीत आलो आहे। या क्षणानंतर काय होईल ते बघ। काय झालं प्रधानजी? एक अशुभ वार्ता आहे महाराज। अशुभ वार्ता म्हणजे? आपला मणी, मणीचे काय? तो गतप्राण झाला आहे। मला तुझे अश्व नीट पारखून बघायचे आहेत। त्यांना विकत घेण्याआधी मला त्यांची परीक्षा घ्यावी लागेल। तुमच्या गळ्यातील हार तूच चोरलास ना हार? मी नाही चोरलाय तुमचा हार। मग कोणी चोरला हार? आपल्याशिवाय या कक्षात कोण आलंय? माझ्यावर विश्वास ठेवा। पकडा याला आणि दरबारात घेऊन चला। तुम्ही चुकीचं करताय। मी हार नाही चोरलाय, मी यांचा हार नाही चोरलाय। विक्रमा, मागील 7.5 वर्ष मी तुझ्या राशीत होतो। माझ्या या परीक्षेत तू स्वतःला सिद्ध केलं आहेस। आणि आज 7.5 वर्षांनी माझी 7.5 संपली आहे। मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही। ही सर्व शनिदेवांची लीला आहे। यात तुमचा काहीही अपराध नाही। जे काही घडलं ते माझ्या भाग्यात आधीच लिहिलं गेलं होतं। तुम्ही किती उदार मनाचे आहात। ही माझी कन्या पद्मसेना तुमच्याशी विवाह व्हावा म्हणून गेली 7.5 वर्ष प्रतीक्षा करीत आहे। मी देखील या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो। मला हा विवाह मान्य आहे। हळू हळू हळू। हो हो सावकाश। तुला मी पाणी देऊ का? हळू। काय झालं प्रधानजी? आपले महाराज चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य सापडले। विक्रम सापडला? सापडला? माझा विक्रम सापडला? हो, माझा विक्रम सापडला।
कुठे आहे विक्रम? चला आम्ही तिकडे येतो. महाराज, आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. महाराज स्वतःच इकडे येत आहेत. माझा तर विश्वासच बसत नाहीये. श्री महादेवांनी माझी प्रार्थना ऐकली हो. आणि महाराज एकटे नाहीत, त्यांच्या सोबत राजकुमारी पद्मसेनाही आहे. हो, काय सांगताय तुम्ही प्रधानजी? खरंच मला आता इथे एक क्षण पण थांबत नाही हो. आओ, मुख्य महालात घेऊन चला. होय, चला. चल. विक्रमा, माते, विक्रमा, विक्रमा, अरे 7.5 वर्ष कुठे होतास रे? तुझी वाट पाहून पाहून माझे डोळे थकले रे विक्रमा. सगळं सांगतो, पण त्याआधी हिला भेटा. ही तुमची सून पद्मसेना. हे सगळं कल्पनेच्या पलीकडे आहे विक्रम. पद्मसेना कधी भेटली? विक्रमा, पद्मसेनेचा आणि तुझा विवाह कसा काय झाला? हे कसं शक्य झालं? पिताश्री, तो दिव्य अश्व घेऊन येणारा व्यापारी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात शनिदेव होते. त्या दिव्य अश्वाची परीक्षा घेण्यासाठी मी गेलो, तर तो दिव्य अश्व श्री शनिदेवांच्या आदेशानुसार वागणारा होता. त्याने मला एका जंगलात सोडलं. पाण्याच्या शोधात मी तामलिंदापुरात पोहोचलो. हे राज्य कोणते आहे? तामलिंदापूर. तुम्ही इथे कसे आला? मला बहुतेक चकवा लागलाय. माझी अवस्था खूप बिकट झाली होती. तामलिंदापुरात
एका व्यापाऱ्याने मला आश्रय दिला. यांना चांगली वस्त्रे द्या. आतमध्ये चित्रशाळेत सोय करा त्यांची. तिथे माझ्यावर चोरीचा आळ घेण्यात आला. तुमच्या गळ्यातील हार. तू चोरलास ना हार? मी नाही चोरलाय तुमचा हार. आपल्याशिवाय या कक्षात कोण आलंय? माझ्यावर विश्वास ठेवा. पकडा याला आणि दरबारात घेऊन चला. तुम्ही चुकीचं करताय. मी हार नाही चोरलाय. मी यांचा हार नाही चोरलाय. आणि शिक्षा म्हणून माझे हात पाय कापण्यात आले आणि मला नगरात फेकून दिले. त्यानंतर मी कुसुमकडे राहिलो. तिथे मी तेलाचा घणा चालवला. मी माझे सर्व कार्य पूर्ण केले आणि 7.5 वर्षानंतर श्री शनिदेवांचे दर्शन झाले आणि माझी 7.5 संपली. किती भयंकर दुःख सहन केलेस रे विक्रमा. विक्रम, पण राजा चंद्रसेन या लग्नास तयार कसे काय झाले? पिताश्री, ही श्री शनिदेवांची कृपा. श्री शनिदेवांनी माझी कठोर परीक्षा पाहिली आणि त्यानंतर मला हे चांगले फळ दिले. चंद्रसेन राजांना देखील त्यांची चूक कळली आणि त्यांनी आमचा विवाह लावून दिला. आता सगळं काही चांगलं होणार आहे. अहो, आपण या आनंदात एक मोठा सोहळा करू. माते, पण त्याआधी मला एक कार्य पूर्ण करायचं आहे. मला श्री महंकाळ आणि माता तुळजाभवानी यांचे दर्शन घ्यायचे आहे. हे श्री महंकाळ, हे श्री आई तुळजाभवानी, आमचा प्रणाम स्वीकार करावा. तुम्ही होतात म्हणूनच या राज्यावर 7.5 वर्ष कुठलंही संकट येऊ दिलं नाही. यापुढेही ते येणार नाही याची खात्री आहे. हे श्री महंकाळ, मी उज्जैन नगरीचा सम्राट म्हणून त्या सिंहासनावर बसलो असलो तरी मी फक्त नामधारी आहे. आपली कृपादृष्टी अशीच आमच्यावर असू द्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना. विक्रमा, हा जो काही 7.5 वर्षांचा काळ गेला हा खूप मोठा काळ होता. शनिदेव तुझ्या राशीत आले आणि तुझं आयुष्यच बदलून गेलं. तुला दुःख, यातना सहन कराव्या लागल्या. पण शनिदेवांनी शेवट मात्र गोड केला. असो, आता आमची जबाबदारी संपली. आमचे उत्तरदायित्व इथेच संपले. आजपर्यंत मला ते मान्य नव्हते, पण आता मी सुद्धा वानप्रस्थाश्रमासाठी तयार आहे. ती आपली परंपराच आहे. आता मी सुद्धा शिवभक्तीमध्ये लीन होऊ इच्छिते. लोभ मोह सोडून उर्वरित आयुष्य ध्यानधारणा करू म्हणते. पद्मसेना,
आता आमच्या विक्रमाची आणि या उज्जैन नगरीची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू विक्रमची अर्धांगिनी आहेस पद्मसेना. तुला विक्रमासोबत राज्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन राज्यकारभारात त्याची सोबत द्यावी लागेल आणि सदैव न्यायाच्या बाजूनी उभं राहावं लागेल. महाराणी, आपले मार्गदर्शन मला हवे आहे. मी या राज्यात आले आणि आपण हे राज्य सोडून जात आहात, हे योग्य नाही. मला तुमची सेवा करायची संधी द्या. माझी तुम्हा दोघांना विनंती आहे की आपण कृपया इथेच थांबावे. आम्ही 7.5 वर्षापूर्वीच जाणार होतो, परंतु विक्रमाचा विवाह व्हावा म्हणून थांबलो होतो. विक्रमाला अर्धांगिनी मिळावी आणि त्याचा संसार सुखाचा व्हावा, हीच आमची अपेक्षा होती. आणि ती आता पूर्ण झाली. त्यामुळे आमचे आता वानप्रस्थाश्रमासाठी जाणे क्रमप्राप्त राहील. पिताश्री, तुम्ही 7.5 वर्ष माझ्यामुळे खूप त्रास सहन केला आणि आता तुमची सेवा करण्याचं सुख माझ्यापासून तुम्ही हिरावून घेताय. नाही विक्रमा, आपण जी परंपरा राखू तीच पुढे रूढ होते. राजसत्तेत असताना आपणच जर का राजधर्म पाळला नाही तर उद्या प्रजा काय करेल? आयुष्याच्या एका टप्प्यावर सर्व लोभ, मोह, विकार विसरून परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी वानप्रस्थाश्रम स्वीकारणे हेच गरजेचे आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण संसारात रमू नये हे कळायला हवे. विक्रमा, आम्हाला वानप्रस्थाश्रमासाठी जाऊ दे. तुमची हीच इच्छा असेल तर आम्ही आडवे येणार नाही. तुमचं सुख ज्यात आहे तेच मी करणार. महाराज, महाराणी, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे. कीर्तिवंत व्हा. सदैव सुखी राहा. हे आराध्य, हे श्रीकृष्ण, आपल्या आशीर्वादाने मला माझे कार्य पूर्ण करण्याचे बळ मिळत राहो, हीच प्रार्थना आहे. या घटनांचा अर्थ ग्रहदशेमध्ये होणारा बदल हेच सांगत आहे की आता ती वेळ आली आहे. मला माझ्या गुरूंच्या म्हणजे श्री महादेवांची परीक्षा घ्यायची आहे. नारायण 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 नारायण. या पूजेमध्ये व्यत्यय आणणे म्हणजे पाप हो. त्यामुळे ह्या क्षणी इथेच थांबणे योग्य राहील. हे प्रभो, हे श्रीकृष्ण, हे माझ्या समोर काय वाढून ठेवले आहे? मी आजपर्यंत लोकांच्या राशीत जाऊन त्यांची परीक्षा घेतली, परंतु आता मला श्री महादेवांची परीक्षा घ्यायची आहे. खरं तर ही माझीच परीक्षा ठरेल. श्री महादेव हे जगत पिता आहेत, या सृष्टीचे चालक आहेत, ज्यांना सुरुवातही नाही अंतही नाही, अशा असीम अनंत श्री महादेवांची मी काय परीक्षा घेणार? हे श्रीकृष्ण, महादेव माझे गुरु आहेत, ज्यांनी मला हे कार्य करण्याचे अधिकार दिले. त्यांची परीक्षा कशी घेऊ? तुम्हीच मार्ग दाखवा.